तर सगळ्या युनिटच्या समोर तो म्हणाला तुम्ही घरी जा. असं काही मला सिनेमातनं काढायला तो निघाला होता. ह्या करणी करणाऱ्या, जारण करणाऱ्या, चेटूक करणाऱ्या या सतत बायकाच असतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही गावाकडे ग्रामीण भागाकडे गेलात तर कोण करतं कोणाचं तरी वाईट, तर ती बाईच असते. कोणीतरी येऊन मला म्हणालं की हे खूपच तू वाईट केलंस काम, म्हणजे अगदीच वाईट झालंय तुझं काम. मग करणी म्हणजे तरी काय रे, खूप वाईट केलंस तू काम. तर मग मी ते मानते आणि मग मी म्हणते अरे बापरे, म्हणजे मी नाहीच आहे का चांगली ॲक्ट्रेस. ओ म्हणजे मग काय, हे काय त्याला अर्थच नाही. हीच एक प्रकारची करणी वाटते मला. कागदावर भीती निर्माण करणं हे जेवढं कठीण आहे त्याच्या 10 पट जास्त कठीण आहे कॅमेऱ्यावर भीती तयार करणं. कारण तिथे तुम्हाला सगळंच भान ठेवायला लागतं. तुम्ही किती स्पेस घेताय, तुम्ही किती जम्प स्केअर्स देताय. बरं, जम्प स्केअर्स देणं म्हणजे पण पुन्हा थोडंसं टॅबू मानतात. आणि कॅमेरानी जर असं कॅमेरा फिरवलं तर सगळी रात्री 2:30 वाजता उभी आहेत. माझ्या अंगावर काटा आला आणि मला असं वाटलं की ती जी मालकीण गेलेली आहे, जी वर्षानुवर्ष इथं राहून गेली आहे, ती वरून टॉप अँगलने कुठेतरी आम्हाला सगळ्यांना पाहते आणि माझ्या अंगावर काटा आला. मला माझ्या अनुभवावरून ते पटलंय. तेवढ्यापुरता ताप उतरतो, स्टेजवरनं खाली उतरता क्षणी परत ताप आला तो. ही एक करणी आहे. काहीही झालं तरी चांगल्या दिग्दर्शकांबरोबर आणि चांगल्या कलावंतांबरोबर काम करणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी असते. मी नेहमी कुठलंही कॅरेक्टर उभं करताना विचारते ही कोण असेल, काय असेल, ती कुठून आली असेल, तिचं काम काय असेल, तिला तिच्या आयुष्यामध्ये काय झालं असेल, तिला काही टोचलं असेल का, बोचलं असेल का, कोणी तिला ओरडलं असेल का, त्याच्यामुळे तिचं काय झालेलं असेल. सशक्त आणि स्ट्रॉंग फिलिंग वाटतं की अरे 2 स्त्री व्यक्तिरेखा हा चित्रपट घेऊन पोस्टरवर घेऊन येत आहेत. तर त्याचं मला मजा म्हणण्यापेक्षा खूप असं आत्मशक्तिमान वाटतंय. तुम्हीच वेगळे, तुम्हीच ग्रेट, तुम्हीच वेगळे म्हणत खुंटीवर नेऊन टांगतात, ऍक्टर म्हणून बोलवतात आणि कविता म्हणायला सांगतात. नमस्कार, मी कल्पेश कुबल. मटाकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत भन्नाट टीम आहे. आमचे अर्धे गप्पा झाल्यात, अर्धे गप्पा तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत. त्या अर्धे गप्पा आम्ही तुम्हाला सांगू नंतर पेपरमधून. तर आज आपल्यासोबत आहे जारण या सिनेमाची टीम. सर्वप्रथम संपूर्ण टीमचं स्वागत. आणि मठाच्या प्रथेप्रमाणे आपण पुस्तक देतो. तर आधीच आम्ही पुस्तकं त्यांना दिलेली आहेत, त्यांच्या आवडीची पुस्तकं, त्यांना हवी असलेली पुस्तकं आपण दिलेली आहेत. तर आपण गप्पाची सुरुवात करण्यापूर्वी मी शब्दुली यांना विनंती करतो की आपल्या गणपती बाप्पा त्यांना स्वागत म्हणून द्यावा. थँक्यू सो मच. आपण गप्पांना सुरू करूया. ऋषिकेश सर, आम्ही तुमची पुस्तकं वाचली आहेत. त्यानंतर जेव्हा सिद्धार्थने आम्हाला सांगितलं की हजारो शोभे पडलेला माणूस सिनेमा आम्ही करतोय, त्याचंही सगळं बघितलेलं आहे आणि आता पुन्हा जारण म्हणून सिनेमा आहे. तर नेमकं जारण हे नेमकं प्रकरण काय नेमकं त्या जारणमध्ये तो काय नेमका शब्द आहे, कुठून नेमका आला, कुठून तो सुचला आणि कुठून तो पडद्यावर येतोय? शब्द सुचला वगैरे नाही आहे मला. तो शब्द मराठीत आहे. मुळात तो जारण मारण असा शब्द आहे. जारण मारण याचा अर्थ जारणानी मारणं. जारणानी मारणं म्हणजे काळ्या विद्येचा वापर करून मारणं. तर एक कथा सुचली होती सिनेमाची मला, की ज्यात की जी कथा म्हणजे हा सिनेमा आहे. त्या सिनेमाचं टायटल शोधायचं होतं. तर खूप सारी टायटल्स शोधली जात होती, पण जारण हे जरा आजवर न वापरलेलं आणि लोकांना फारसं माहीत नसलेलं शीर्षक आहे. त्यामुळे जारण हे शीर्षक त्या सिनेमाला दिलं गेलं. एका कुटुंबातल्या एका मुलीची कथा आहे ही, जिच्यावर लहानपणी करणी, चेटूक, जे करणी या नावाने आपण सर्रास ओळखतो या प्रक्रियेला, तिच्यावर लहानपणी करणी म्हणजे जारण केलेलं असतं. आणि त्या एका घटनेने तिचं सगळं आयुष्य हे भयानी, भीतीनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या संकटांनी कसं वेढलं गेलेलं आहे यावरचा हा सिनेमा आहे. तीन जे कास्ट आपल्या समोर आहेत, तीन कलाकार, त्यांची निवड नेमकं कशी झाली किंवा काय नेमकं त्यांना कास्ट करण्यावर तुमचा विचार काय होता? की लिखाणाच्या वेळेला म्हणा किंवा नंतर प्रोसेसमध्ये हे चेहरे समोर आले, कसं जुळून आलं सगळं? जुळून येणं म्हणजे मी जेव्हा हा सिनेमा लिहित होतो, खरं तर 5-6 वर्षापूर्वीपासून हा सिनेमा मी लिहितो आहे आणि हा सिनेमा म्हणूनच लिहितो आहे. मला अनेक जण विचारतात की ही तुझी आधीची कथा होती का आणि मग त्यावर सिनेमा केला का? तर नाही, हा सिनेमा म्हणूनच मी लिहित होतो.
आणि तो लिहिताना मला म्हणजे पूर्ण नव्हता झाला लिहून, पण त्याच वेळी मला क्लायमॅक्स सुचत होता त्याचा. आणि त्या क्लायमॅक्समध्ये मी अमृताचं एक यूट्यूबवर ती फुलराणीमधला एक भाग बघितला होता. तुला शिकवीन चांगला धडा यावरती तो जो ती परफॉर्म करते तो भाग बघितला होता. आणि तो बघितल्यावर मला जो शेवट सुचत होता त्यात मला त्या प्रकारचीच अमृता दिसत होती. त्यामुळे मी लिहिताना पहिल्या सीनपासून त्या पर्टिक्युलर रोलसाठी अमृताचाच विचार करत होतो. त्यामुळे अमृताचं कास्टिंग म्हणजे माझ्या मनात तर तयार झालेलंच होतं. पूर्ण स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर मी तिला म्हणजे आमची नुकतीच ओळख झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेत मी तिला म्हटलं की अगं मी असं एक स्क्रिप्ट लिहिलं आहे, तू ऐकशील का? तर ती म्हटली हो आपण ऐकूया. तिच्या घरीच पुण्याच्या आम्ही ते ऐकलं आणि तिला ते आवडलं आणि ती म्हटली की हो आपण ही फिल्म करूया. अनिताचं अनेक वर्ष मी अनिताला पाहतोय. म्हणजे अनिताचं काम पाहतोय असं म्हणता येणार नाही, कारण काम पाहणं यासाठी खूप जाणकार माणूस लागतो. पण एक प्रेक्षक म्हणून मी अनिताचं काम खूप पूर्वीपासून पुण्यात पाहतोय. तिची नाटकं असतील, तिचे सिनेमे असतील. तर यातली जी विशिष्ट गंगुटीची भूमिका जेव्हा मी लिहिली तेव्हा सुरुवातीला माझ्या डोक्यात 1-2 नावं होती, पण जसजशी ती पूर्णत्वाला आली आणि स्क्रिप्ट पूर्ण झालं त्यावेळी मला वाटलं की ही भूमिका आपण अनिताला विचारावी. अनिता कशी करेल ही भूमिका याविषयी माझ्या मनात कुतूहल आलं. आणि अनिता तोवर वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी म्हणजे तशी नावाजलेली आहे. ती कोणतीही आव्हानं खूप चटकन स्वीकारते. त्यामुळे आम्ही एक कॉमन रीडिंग केलं. त्यावेळी किशोर कदमही होते. किशोर कदमांची भूमिका नेहमीप्रमाणे लिहितानाच माझ्या मनात होती, कारण किशोर कदम माझे मित्र आहेत. साधारणतः प्रत्येक सिनेमात त्यांना प्रत्येक सिनेमात त्यांना कुठल्या तरी रोलसाठी आम्ही घेतोच. पण हा यावेळी म्हणजे महत्त्वपूर्ण रोल आहे खूप. तर आम्ही एक कॉमन रीडिंग केलं. मी होतो, किशोर कदम होते, अनिता होती, आमचे प्रोड्युसर होते. आणि त्यावेळी अनिताला पण तो रोल आवडला आणि तोच रोल नाही, पण ती घटना किशोर कदम सांगतील तुम्हाला किंवा अनिता सांगेल. तर अनिताला तो हो आत्ताच्या पुस्तकासारखं झालं की जे पुस्तक हिला हवं होतं तेच किशोर कदमांना हवंसं झालं. तर त्या रोलचंही जो रोल गंगुटीचा मला माझी इच्छा होती हिने करावा, तोच रोल त्यांनाही हवा होता. तो किस्सा त्यांच्या तोंडून ऐकू. तर अनितालाही तो रोल सुदैवाने खूप आवडला. आणि अनितानी जे केलं आहे म्हणजे ते मी लिहिलं आहे त्याच्या पलीकडचं आहे, चांगल्या अर्थाने म्हणतोय. तर अशा पद्धतीने. आणि किशोर कदमांचा रोल ही गंमत किंवा आपण विनोद जाऊ द्या, पण किशोर कदमांचा रोल जेव्हा मी लिहित होतो हो म्हणून तरी चाललंय सगळं. किशोर कदमांचा रोल जो आहे तो सुद्धा मी लिहितानाच माझ्या मनात होता, हा आपण किशोर कदमांना आपण विचारूया. आणि तेही तो रोल करायला तयार झाले. अशा प्रकारे हे कास्टिंग झालं. स्क्रिप्ट जेव्हा वाचलं तेव्हा माझ्यातलं स्वार्थी नट ऑब्व्हियसली जागा होतो नेहमीच. आणि जो कोणी जे काही ऐकवतो त्याच्यातला महत्त्वाचा रोल मला हवा असतो, पॉझिटिव्हली, चांगल्या अर्थाने. तर त्याच्यातला मेन रोलच मला हवा होता, पण तो फिमेलच लिहिला होता ना, तो मागणार कसा. पण त्याचा एक काउंटर रोल त्याने गंगुटी नावाचा लिहिला होता, जो अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा रोल आहे. आणि मला सुद्धा ॲक्टर म्हणून आव्हानं स्वीकारायला आवडतात. तर मला असं वाटलं ही जी गंगुटी आहे, फिमेल आहे, तो जर तृतीयपंथी असेल गावातला आणि त्याने नेसलं, साडी नेसली आणि मी कुठला आवाज वापरेन, मी बॉडी लँग्वेज असं ऐकत असताना माझ्या डोक्यात आलं. आणि मी मित्र म्हणून खूप वर्ष ह्याला ओळखतो आहे, साहित्यिक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, साहित्यिक म्हणून आधी ओळखतो आहे. तर आमची म्हणजे पुस्तकांची मैत्री आहे, सिनेमाची मैत्री आहे, साहित्याची मैत्री आहे. मी खूप प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की मीच कसा बरोबर आहे त्या रोलला, पण त्याने तोंडावर नाही असं मला सांगितलं.
तोंडावर नाही सांगितलं. आणि तो म्हणाला मला ह्याच्यामध्ये मुलगीच हवी आहे आणि याच्यामध्ये मला अनिताच हवी आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी स्क्रिप्ट लिहायची आणि मी त्याच्यात असायचं हे आमचं ठरलेलं आहे. मग आम्ही सेटवर पोहोचलो तर म्हटलं हे बघ चायला मला अनकम्फर्टेबल होईल असं काही करू नको, मिशी दाढी बिडी चिकटवायला देऊ नको. त्याच्यावर तो म्हणाला नाही तुम्हाला मिशी लावायला लागेल. तर मी म्हटलं अरे मिशी नको ना, मी आता कुठला रोल आहे तू बघतो, मी काय रिव्हील करत नाही. तर तो म्हणाला नाही मिशीमुळे तुम्ही आणखीन यंग दिसाल. मी म्हटलं मग त्यानं चिकटवून पाहिली, मला मिशी दाढी चिकटवलं तर कसं तरी होतं, कोणालाही होतं यार. तर मी म्हटलं नको मिशी, ऋषिकेश नाही यार मी मिशी नाही चिकटवणार. तर सगळ्या युनिटच्या समोर तो म्हणाला तुम्ही घरी जा. असं काही मला सिनेमातनं काढायला तो निघाला होता असं काही म्हणाल. आणि नाही तर काढला असता. म्हणून मी म्हटलं ठीक आहे चायला आपलं काम जाईल ओघात, म्हणून मी मिशी चिकटवली आणि ते काम केलं. मिशीचं काम जास्त चांगलं झालं आहे. त्या मिशीमुळे मी वेगळा दिसलोय, यंग वाटलोय आणि एक इंटलेक्च्युअल माणूस वाटलोय. तर अशी ही कथा आहे या रोलची. पण मला या मिशीच्या कथेत, कारण ती जेव्हा घडत होते तेव्हा मी त्याची प्रेक्षक होते. हे जे मिशी भांडण जे चाललं होतं, तर सौरभ कापडे ज्यांनी आमचे सगळे लुक्स डिझाईन केलेत, तो म्हणजे तोही एक आमच्या सिनेमाचा हिरोच मानते मी. कारण प्रत्येकाचा लुक इतका अप्रतिम त्याने डिझाईन केला. राधा असेल किंवा विशेषतः गंगुटीच्या तर मी त्या लुकच्या प्रेमात पडले. बाकी भीती वाटते मला तिची. पण सौरभ ला हा विचार होत होता तुला हवी आहे मिशी लावायला त्यांनी, तू मला सांग तुला ह्यांनी मिशी लावायला हवी आहे की नाही. तर तो इतका घाबरून गेला की म्हणजे हो म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. तर तो म्हणाला नाही तू नाही म्हणतोस ना, यांनी मिशी लावायची असं म्हणून तर म्हणजे असा गुगली पडला. म्हणजे ऋषिकेशने गुगली टाकला तो. काय ना कोकणी माणूस ॲडमंटच असतो. म्हणजे हा कोकणातला आहे ना, तर एकदाच नाही म्हटल्यावर त्याला झुकवायचं. मैत्रीमध्ये सगळं चालतं. आणि आय रिअली ॲडमायर हिम, ॲडोर हिम ॲज अ फ्रेंड आणि साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून. मला फक्त एक सांगायचं आहे, आपण हे सगळं विनोदाच्या अंगाने घेतलं आहे. विशेषतः यांना जो गंगुटीचा रोल करायचा होता, पण म्हणजे ते तृतीयपंथी म्हणून वगैरे ते चांगलं दिसलं असतं, पण त्यापेक्षा तो चांगला किंवा आक्रमक दिसण्यापेक्षा तो जो रोल आहे ना, तो एका बाईचा रोल आहे. म्हणजे साधारणतः आपण सहसा ह्या करणी करणाऱ्या, जारण करणाऱ्या, चेटूक करणाऱ्या सतत बायकाच असतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही गावाकडे ग्रामीण भागाकडे गेलात तर कोण करतं कोणाचं तरी वाईट, तर ती बाईच असते. तर तो रोल त्या बाईने का करावा आणि त्यामागे त्या बाईची वेदना काय आहे, काय असते, हे सांगण्याचा एक असा सटल प्रयत्न होता आणि त्यासाठी तो अनितानी करावा अशी माझी इच्छा होती. ती भूमिका तू करतेस, तुला करायला मिळाली आहे, सगळं तुला कळतं ना नेमकं आता तुला कसं वाटतं आणि तेव्हा नेमकं तुझी रिएक्शन करते ही भूमिका मी आता करणार आहे. त्यालाच जोडून माझा पण प्रश्न असेल तिघांसाठी की तुम्हाला जेव्हा विचारणा झाली तेव्हा हे असा भाग काळी विद्या असा भाग आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत कारण की ती आहे. पण आपण शहरात आल्यानंतर आपण आपल्याला थोडंसं ह्याच्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण होऊन जातं. पण हा भाग असतो. तर या भूमिकेबाबत विचारणा झाली तेव्हा तुमचा पहिला विचार काय? अर्थातच हा किस्सा झालाय. आम्ही एकत्र वाचन करत होतो आणि जसं सांगितलं ऋषिकेशनी, मला त्यांनी सांगितलं की एक चित्रपट आहे, अमोल भगत आमचे जे निर्माते आहेत त्यांचा फोन आला आणि त्यालाही वाटत होतं की मी काम करावं. रादर त्याला अधिक वाटत होतं का मी तुला सेव्ह करतो. हो, त्याला अधिक वाटत. हां, तर अमोलचा फोन आला आणि ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित करतायत, एक चित्रपट आहे, वाचनाला येण्याची इच्छा आहे का. म्हटलं वा वा आपण जाऊया. कारण तोपर्यंत असं झालं होतं की एकतर चित्रपट लिखाणात चांगला असेल ना तर तो निश्चितच चांगला उतरतो याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि दंशकाल वगैरे तोपर्यंत मी वाचलेली होती
आणि मला अतिशय आवडलं होतं लेखन. दिवाळी अंकातला लेखही मी वाचला होता, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस, आणि त्याच्यावरचा चित्रपट आलेला आहे वगैरे, असं सगळं झालेलं होतं. तर मी एक मनात उडी मारून त्या वाचनाला गेले. अख्खं वाचन झाल्यानंतर हा एक बॉम्ब पडला. तर तिथल्या तिथे मला पहिल्यांदा असं वाटलं की यांची एक मैत्री आहे, खूप चांगली मैत्री आहे, आणि किशोरदादाकडे वेळ नव्हता, तो खूप बिझी होता. म्हणजे तिथेच असं चाललं होतं की एक टेलर आलेला आहे, तो मापं घेतोय म्हणजे तशी नाही, असं एक चालू होतं तिथे. आणि त्यातल्या त्यात गंगुटी या पात्रासाठी कमी दिवस लागणार होते. तर असं काही कॅल्क्युलेशन आहे की काय याच्या मनामध्ये वगैरे, असे सगळे विचार मनात येऊन गेले. आणि तिथल्या तिथे म्हणजे मी काहीच बोलले नाही, कारण याला माहिती नव्हतं ना की कुठल्या रोलसाठी मला बोलवलेलं आहे, याला तर त्यामुळे असं झालं की ओके, मी शांत बसले. आणि तत्क्षणी मनामध्ये विचार आला की इथं यांनी लिंबू मारलं की आपल्या रोलला झालं, हेही नाही, असं एक मनात येऊन गेलं. कारण हे मित्र असल्यामुळे कधीतरी कुठल्या तरी क्षणी औचित क्षणी पटवू शकतात की चल तू कर, असं होऊ शकतं. कारण त्याच्यानंतर बरेच दिवस मला अजिबात फोन आला नाही अमोलचा. मला वाटलं की झालं, कास्टिंग बिस्टिंग झालं आणि झालं, रोल गेला. पण मग तो परत आल्यानंतर मला तोपर्यंत, जेव्हा वाचन सुरू होतं तोपर्यंत या कॅरेक्टरमधल्या शक्यता जाणवायला लागलेल्या होत्या. आणि कुठलं तरी, तेच मी पुन्हा, स्क्रिप्ट उत्तम असेल तर त्याच्यात अनेक शक्यता लपलेल्या असतात, ते खूप लेअर्ड असतं. तर त्या शक्यता आपल्याला शोधायला मिळणार याच्यानी बऱ्याचदा ॲक्टरला बरं वाटत असतं की हे सगळं आपल्याला करायला मिळणार आहे. नाहीतर बऱ्याच स्क्रिप्ट्स अशा असतात की काही नाही, जायचं आहे आणि करायचं आहे, कारण कुणालाच त्याच्यावरती विचार करायचा नसतो, आणि विशेष करून ॲक्टरने विचार केलेला चालणार नसतो. असंही बऱ्याच ठिकाणी असतं. पण इथे तसं नव्हतं. ॲक्ट्रेसने तर बिलकुल नसतो. अगदी करेक्ट आहे हे. तर कारण त्यांना त्या अर्थाने अक्कल नसतेच, असंच बऱ्याच लोकांचंही म्हणणं असतं. पण इथे ते करायला मिळणार होतं. इथे एक डिस्कशनला वाव होता. मी जेव्हा पुण्यामध्ये भेटायला गेले त्यावेळेस आमच्या गप्पा झाल्या, आणि गप्पा झाल्यानंतर वाटलं की येस, आता आपण इथं काहीतरी काम करू शकतो, अशा पॉसिबिलिटीज आहेत, दारं बंद झालेली नाहीत. तर त्यामुळे मला ही फिल्म करायचीच होती. आणि जरी असं झालं असतं की किशोरदादाचा रोल मी केला असता आणि माझा त्यांनी केला असता, तरीही त्याच्यात शक्यता होत्या हे मला जाणवत होतं, कारण मुळात स्क्रिप्ट उत्तम होतं. तर ती गंमत होती की अशा ठिकाणी काम करायला मिळणं, मग ते कोणतंही असो, तर ॲक्टरला मजाच येते, सगळ्यांनाच मजा येते. आणि मला असं वाटतं की आमच्या टेक्निकल टीमलाही त्या चांगल्या स्क्रिप्टवरती काम करायला मजा झाली असणार. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की त्या अर्थानं लेखक हा म्हणजे सिनेमा बनवताना लेखकही तितकाच अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही कितीही सिनेमॅटिक शॉट्स घेऊन तुम्ही म्हटलं की हा सिनेमा आहे, तरीसुद्धा त्याची स्क्रिप्ट खूप ताकदीची आणि चांगलीच लागते. अर्थात सर्व तंत्र चांगली लागतात, याच्याबद्दल दुमत नाही आहे माझं, पण ही स्क्रिप्ट फारच चांगली होती. त्या बाबतीत आता लहानपणापासून आपण ज्या पद्धतीच्या वातावरणात राहिलेलो आहोत, तर काय छोट्या मोठ्या गोष्टी असतातच की, तर जारण याबद्दल काही मी करताना कोणाला बघितलेलं नाही, पण हां अर्थातच की अनवाणी जाऊ नकोस, मग कुठे मातीतनं चालत गेल्यानंतर ती धूळ उचलतात आणि त्याच्यावरती काहीतरी करतात, करणी करतात, किंवा आपण नाही म्हटलं तरी पायामध्ये काळा धागा कोणी ना कोणीतरी बांधत असतो. किंवा आता सेटवरती बऱ्याचदा असतात की आपण कोणावरती तरी म्हणजे बऱ्याचदा अनेक हेअर दिदी येतात आणि ताई तुम्हाला कोणाची तरी नजर लागेल, मी पायाला धागा बांधून देते वगैरे, असंही करतात. म्हणजे ते त्यांचं प्रेम आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत असतात. मला बऱ्याचदा असं होतं की मला कोणीतरी कधीतरी एका मी मैत्रिणीचं बघितलं होतं की ती केस विंचरायची आणि जो गुंतवळ असेल त्याच्या ते असं करायची आणि केराच्या डब्यात टाकायची. तर मी तिला विचारलं की असं का करतेस तू? तर ती म्हणते की केस उचलून त्याच्यावरती करणी करतात. तर म्हटलं बरं ठीक आहे, पण ही गोष्ट मी अनेक वर्ष करत नसले तरी ते
टाकताना माझ्या मनामध्ये तो विचार येतोच. नख कापल्यानंतर नखावरती करणी करतात वगैरे असं मला कोणीतरी सांगितल्यानंतर नख मी असंच टाकताना माझ्या मनामध्ये तो विचार येतो. किंवा आपल्याकडे बऱ्याचदा मांजर आडवी गेली ही म्हण आहे, मग मागे जा पुढे जा वगैरे, ते तसल्या गोष्टी अनेक लोक करतात किंवा करत नसतील, माझा याच्यावरती विश्वास नाही असं म्हणताना हा विचार मनामध्ये आलेला असतो. तर मग या सगळ्या गोष्टींचं गारूड आपल्या मनामध्ये असतंच असतं. आपण किती नाकारलं तरी तो एक छोटा थॉट येऊन जातो. तसे अनेक थॉट माझ्या मनामध्ये येऊन जातात. करणी बिरणी कोणी केली असेल नसेल केली, मग विश्वास माझा त्या अर्थाने नाही आहे, कारण मी तसं काही अनुभवलेलं नाही आहे. त्यामुळे पण गंमत आहे याच्यात सुद्धा असं मला वाटतं की याच्यानी अनेक गोष्टी तयार होतात आणि आपण त्या अनेक गोष्टी ऐकतो आणि त्या अत्यंत रंजक असतात आणि आपण सगळेच जण गोष्टी वेल्हाळ आहोत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, या अशाही क्रिपी गोष्टी ऐकायला तर विशेष करून आवडतात. अगदी लहानपणापासून आपण ऐकत असतो. अनिता सगळं बोललेलीच आहे. आम्हाला प्रत्येकाला तेच वाटत असणार. असं जरी असलं आणि आपला विश्वास जरी नसला तरी अशा प्रकारचा रोल जर एखाद्या ॲक्टरच्या आयुष्यात आला तर जोपर्यंत त्याचा विश्वास त्याच्यावर बसत नाही तोपर्यंत कॅमेराला खरं कसं वाटणार, लोकांना खरं कसं वाटणार. तर ते खरं स्वतःला वाटण्यासाठीचा जो रियाज आहे तो रियाज वर्षानुवर्ष कामातल्या अनुभवाचा असतो असं मला वाटतं. आणि ती जी माती स्वतःची खंदावी लागते, पेरावी लागते, शोधावी लागते, ती जी प्रोसेस असते ती खूप प्रत्येक ॲक्टरची वेगळी असते आणि त्याच्यात मजा असते. जसं गुलजार साहब म्हणतात की पहुंचने में मजा नहीं है, सफर में मजा है. तसं रिहर्सलमध्ये आपल्याला मजा येते, शोमध्ये तर येते. मग 25 शो झाल्यानंतर एखादा शोमध्ये एखादा क्षण जिवंत होतो आणि आपल्याला वाटतं आजचा शो चांगला झाला. तसं आहे. पण रिहर्सलमध्ये जी मजा असते तशी प्रोसेसमध्ये जी मजा असते ना, जे आपण ज्याच्यावर विश्वास, आता तसं बघितलं तर प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात जो रोल येतो तो काय त्याने बघितलेला नसतो, पण त्याला ते तयार करावं लागतं, विश्व तयार करावं लागतं, स्वतःच्या आतलं काहीतरी शोधून त्याला जोडावं लागतं. आणि एखादा साप जसा असा ह्याच्यामध्ये असतो आणि त्याला पुंगी वाजवून जागा करतो ना हळूहळू जो पुंगी वाजवणारा, तसं ॲक्टर त्याच्यातला तो रोल जागा करत असतो. ती मजा असते असं मला वाटतं. मला काहीच असा अनुभव नाही आहे काळी जादू किंवा माझा. खरं सांगायचं तर तू म्हणालीस तसं शहरात किंवा असं काही इतकं होत असेल असंही मला हा चित्रपट स्वीकारण्याच्या आधी मला याची कल्पनाच नव्हती. पण जेव्हा तो स्वीकारला आणि मी त्याच्यावर अभ्यास करायला लागले मला लक्षात आलं अरे हे खूप प्रचलित आहे. पण किशोर आत्ता खूप छान म्हणाला की कुठल्या तरी रूपाने मला त्याच्याशी जुडायचं आहे ना, त्या भूमिकेशी. त्यामुळे मी माझ्या आत ती वल्नरेबिलिटी आहे का, म्हणजे वल्नरेबिलिटी म्हणजे काय की आता समजा मी म्हटलं की मी तुझ्यावर काळी जादू केली आहे, पण तू म्हणू शकतोस माझा विश्वास नाही आणि मला नाहीच होणार इफेक्ट. चल तू तो वल्नरेबिलिटी तू असा हे नाही आहेस, म्हणजे तू. पण माझ्यात ते हे की तू जर मला ठासून काही म्हणालास ना तर एक कधी कधी आपण जर एखाद्या लो याच्यात असू तर आपण ते स्वीकारतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणीतरी येऊन मला म्हणालं की हे खूपच तू वाईट केलंस काम, म्हणजे अगदीच वाईट झालं आहे तुझं काम. मग करणी म्हणजे तरी काय रे, खूप वाईट केलंस तू काम. तर मग मी ते मानते आणि मग मी म्हणते अरे बापरे, म्हणजे मी नाहीच आहे का चांगली ॲक्ट्रेस. म्हणजे मग काय आहे, काही त्याला अर्थच नाही. हीच एक प्रकारची करणी वाटते मला. म्हणजे ह्याच्यात आपल्या मनाशी त्याचा फार संबंध आहे की मी ते कसं घेणार आहे. म्हणजे बाकी त्याचं ते ती म्हणाली तसं केस आणि ते करणं, ॲक्च्युली करणी ही एक वेगळी गोष्ट, पण आपल्या आत जे होतं ते माझ्या भूमिकेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असल्याने ते माझ्यात आहे का, तर हो ते माझ्यात कधी कधी. म्हणजे माणूससुद्धा एखादा दिवस चांगला असतो, एखादा दिवस लो पण असतो. म्हणजे विशेषतः सुरुवातीच्या काळात तुम्ही 5-5 ऑडिशन देता आणि तुमचं होतच नाही आहे, सपोज सिलेक्शन होतच नाही आहे, तर मग वाटायला लागतं अच्छा चुकतं आहे म्हणजे सगळं. ही एक करणीच वाटते मला. आपण आणि मग त्या गर्तेत आत 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 जायला लागतो आणि मग तो भोवरा असतो ना एक, आणि मग सगळंच त्या काळ्या रंगात दिसायला लागतं आसपासचं.
त्यावेळेला मला असं वाटतं की ती एक प्रकारची करणी मला वाटते आपणच आपल्यावरती करत असतो, आणि तो कधी कधी अर्थातच अनुभव प्रत्येकाला आला असेल असं मला वाटतं. त्यातनं तुम्ही स्वतःला बाहेर कसं काढायचं किंवा काय होतं तुमचं, हा म्हणजे माझ्यासाठी तो एक, त्या संवेदनशीलतेने मी राधाच्या भूमिकेला सामोरी गेले की राधा, तुम्ही ते मानावंही लागतं, आणि राधाने ते मानलंय की माझ्यावरनं जारण झालं, तिने माझ्यावर जारण केलं. मग तो एक निर्णय आहे तुमचा की यू ॲक्सेप्ट दॅट, आणि मग तुमचं जे होत जातं. सो त्या अर्थाने मला तो माझा प्रवास झाला की माझ्या आत ते मला सापडलं की एक दिवस असा येतो तेव्हा मला स्वतःला असं नाही म्हणावं वाटत की अगं अमृता, पण सगळंच कसं वाईट असेल आपल्या बाबतीत, काही गोष्टी चांगल्या असतील कदाचित आपल्या, हा विचारच मनात न येणं. मला ही एक आपण आपल्यावर केलेली भानावती म्हण, करणी म्हण, ह्याचा मला अनुभव काही माझ्यातल्या काळ्या दिवसांना आलेला आहे, आणि त्याच्या ते संचित घेऊन मी उतरले या 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 भूमिकेमध्ये. मला एक्झॅक्टली तुझं ऐकत असताना हेच वाटतं की प्रत्येक ऍक्टर स्वतःवर करणीच करत असतो. प्रत्येक रोल करायच्या आधी स्वतःवर जारण करत असतो, आणि चांगलं झालं तर मग ते हारून येतं, नाही तर मारण होतं. नाही, अगदी खरं आहे. म्हणजे सकारात्मक जारण पण, सकारात्मक करणी पण असते ना. म्हणजे मला आठवते की 3 ताप आहे मला, आणि मी अशी फुलराणीच्या प्रयोगाला उभी आहे. मी म्हणते की नाही अमृता, हा ना उत्कृष्ट प्रयोग असणार आहे तुझा. तेवढ्या वेळ तो ताप उतरतो, ही पण एक करणी आहे. आणि झालंय माझ्या बाबतीत. म्हणजे ह्याला तुम्ही म्हणाले तू विज्ञान, हो, पण एक मन हे एका विज्ञानाने चाललेलं असतं ना, आणि ते म्हणतात ना सगळं इथे आहे, ही जी गोष्ट आहे तर ती इतकी खरी. म्हणजे मला माझ्या अनुभवावरनं ते पटलंय. तेवढ्यापुरता ताप उतरतो, स्टेजवरनं खाली उतरता क्षणी परत ताप आला तो, ही एक करणी आहे असं. आणि ती सकारात्मक पण असू शकते. इट्स युअर चॉईस, तो तुमचा निर्णय आहे, आणि निवड स्वातंत्र्य नाही आहे हे सुद्धा आपलं वाटणं आहे असं मला वाटतं. जर तुम्ही खरंच आता फॉर एक्झाम्पल मानसोपचार घेतला तर ते निवड स्वातंत्र्य तुम्ही क्लेम पण करू शकाल. आणि मला म्हणूनच या चित्रपटात ते आवडतं की आपण सगळे रस्ते त्याच्यातले हे केलेले आहेत, एक्सप्लोर केलेले आहेत. मानसोपचार तज्ज्ञ असेल किंवा जे विविध दृष्टिकोन आहेत याच्या आसपासचे, आणि तो समतोल ह्याच्यामध्ये असल्याने मला ते ती संहिता फारच जास्त महत्त्वाची वाटते. मला वाटतं काय, मुळात आता या तिघांनी खूप वेगवेगळी आणि चांगली उत्तरं दिलेली आहेत. मुळात ना मी बालपणी अशी कुटुंब बघितलेली आहेत की ज्यांना कोणीतरी येऊन सांगतं की तुमच्यावर करणी केलेली आहे, आणि तू एक विचार कर. म्हणजे कोणीही विचार करा, कोणीतरी येऊन एखाद्या रॅशनल माणसाला सकाळी सांगितलं जरी, तुझ्यावर कोणीतरी चेटूक केल्याने काही तुझ्या आयुष्यात घडवणार नाही. आपण इतके इन्सिक्युअर जगत असतो. आज आपल्याला इकडे यायला उशीर झाला, तुमच्या मनात घालमेल होती, पोचतोय की नाही वेळेत. म्हणजे आपण खूप इन्सिक्युरिटीजमधनं जगत असतो. रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीही निश्चित माहीत नसतं, सकाळ कशी उजाडेल, दिवस कसा संपेल. आणि अशा इन्सिक्युरिटीजमध्ये ह्या ज्या ॲडिशनल आपल्याला दाखवलेल्या भीती आहेत. आणि पूर्वीच्या काळी काय होतं ना, पूर्वीच्या काळी एखाद्याचं वाईट करण्यासाठी काय, खूप मनापासून त्याचं वाईट चिंतलं की त्याचं वाईट होतं, तर काही निसर्ग घडवत नाही त्याचं वाईट. त्याला एकदा कळलं की मला कळलं माझं वाईट होणार आहे, की मीच स्वतःचं वाईट होतं आहे, याने मानसिकदृष्ट्या खचून जातो. सो ह्या ज्या घटना आहेत या सायकोलॉजिकल तर आहेतच, पण त्या पलीकडे ह्या इतक्या भीतीदायक आहेत. आपल्या आयुष्याला आव्हान देणाऱ्या ज्या घटना आहेत, आपल्या रोजच्या आपल्या प्रगतीला आव्हान देणाऱ्या घटना आहेत की कोणीतरी आपलं वाईट करतंय, आणि ते वाईट करतंय आणि वाईट केलेलं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्या माणसाच्या आयुष्यात काय होतं यावरचा हा सिनेमा आहे. आणि अजूनही सर्रास म्हणजे आपण बघतो की म्हणजे वर्तमानपत्रात, म्हणजे आता एखादी बातमी तर सहजच असते की कुठल्या तरी बाबाला पकडलं, कोणाला तरी पकडलं, खजिन्यासाठी काहीतरी नरबळी दिला. ह्या सगळ्या अंधश्रद्धा जरी आपण म्हणत असलो तरी त्या अस्तित्वात आहेत ना समाजात. म्हणजे ह्या प्रथा अस्तित्वात आहेत, त्यामुळे त्या प्रथेवर केलेला सिनेमा आहे. आणि तो आता कोणत्या बाजूने केलेला आहे, कोणत्या पद्धतीने केलेला आहे, हे म्हणजे याविषयी जास्त बोलणं म्हणजे सिनेमाविषयी बोलून त्याचा रसभंग करण्यासारखा आहे. त्यामुळे तो सिनेमातच
उलगडला जाईल. पाहणंच इष्ट 5 तारखेला. हा सिनेमा रणा सिनेमाबद्दल किती महत्त्वाचा आहे? कारण लागोपाठ व्यावसायिक नाटकं चित्ररूप करणं किंवा वेब सिरीजमध्ये कामं, हिंदी सिनेमात कामं, मध्यंतरीच्या काळात प्रेक्षक म्हणून मराठी सिनेमाशी जोडलेले आहेतच, पण एक सशक्त सिनेमा आपल्यासाठी असावा, आपल्यासाठी तो लिहिला जावा, आपण त्या सिनेमात असावं, छान कलाकार आजूबाजूला असावे, लेखक कसा असावा, त्या दृष्टीने हा सिनेमा मिळणे किती महत्त्वाचं आहे? तू अगदी ते छान शब्दात मांडलंस. असंच माझ्या मनात चालत होतं. कारण हो, हिंदीत काम करायला खूप मजा आली आणि ते OTTची स्पेस पण मला आकर्षकच वाटते आणि त्याच्यातली आव्हानंही मला छान मजाच येते. पण परत मराठी ही माझी भाषा आहे आणि त्यामुळे इथे पुन्हा काहीतरी चांगलं करायला मिळावं. म्हणजे असेन मी नसेन मी नाटकानेही आणि या चित्रपटामुळे पण माझी ते सतत मला वाटत राहतं हिंदीत काम करताना की आता मी मराठीत परत कधी करणार आहे. ही वाट मी पाहत असते फ्रँकली आणि तशी मी पाहतच असते कंटिन्युअसली. तर तशी पाहत असताना ही संहिता आली आणि तू म्हणलास तेच की म्हणजे कलाकार बरोबरचे तर झालेच, पण ऋषिकेश आता अनिता म्हणाली तसं तो एक लेखक म्हणून इतका आवडत असताना त्यांनी तो म्हणाला लिखाणाच्या लेव्हलवर आपला असा विचार करणं की ही मी तिच्यासाठी लिहिली होती भूमिका, हे एका कलाकाराला फार फार सुखावणारं असतं असं मला वाटतं आणि मला फार कृतज्ञ वाटलं. कारण एक फार मोठा लेखक आहे आणि ज्या पद्धतीने तो माहोल तयार करतो ना, विशेषतः हे जॉनर जे आहे ना ते म्हणजे मला फारच, मी अर्धा पाऊण तास त्याच्याशी त्याच्या पुस्तकांवर ज्या माणसाशी मी गप्पा मारल्या त्याची संहिता असणं हे मला स्वप्नवतच होतं. आणि नंतर तू म्हणलास तसं बाकीच्या गोष्टी, अमोल भगत हा माझा फार जुना मित्र आणि तो इतका सच्चा माणूस आहे ना, माणूस म्हणून सुद्धा. सो असा निर्माता ज्या पद्धतीने तो आमच्या चित्रपटाच्या बाजूने उभा होता, अनेक अप्स अँड डाऊन्स प्रत्येक चित्रपटासाठी येतात, पण तो जसा त्याच्यामुळे हे सगळं घडू शकलं अमोलमुळे. आणि मग नंतर बाकी टीम तर झालीच, पण मी टेक्निकल टीमचा पण विशेष उल्लेख करेन. कारण खरंच किशोर, अनिता या सगळ्यांच्या कामावर मी इतकं प्रेम केलं आहे ते तर आहेच, पण राजन असेल, सीमा, किती जुने माझे सगळे दोस्त लोक, अनेक वर्षांनी त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. मिलिंद जोग, म्हणजे मी आत्ताच मागे काय इंटरव्ह्यूवर की माझी पहिली फिल्म जी मी केली दिग्दर्शिका म्हणून, म्हणजे शॉर्ट फिल्म होती आजी, ती पण मिलिंदनी शूट केली आहे. इतकी आमची जुनी दोस्ती आणि सुमित्रा मावशीच्या सिनेमांमधनं आम्ही काम पण एकत्र इतकं केलेलं आहे. आणि तो माणूस आजकाल अशा प्रकारच्या चित्रपटासाठी टेक्निकल टीम फार महत्त्वाची असते. मग त्यामुळे सिनेमॅटोग्राफी, साऊंडला मंदार, एडिटला अभिजित आणि AV प्रफुल्लचंद्र, बॅकग्राऊंड, हे सगळे एकसे एक नावं आहेत असं मला वाटलं. त्याच्यामुळे सगळं जुळून येतं बघ. मी आत्ताच म्हटलं की प्रत्येक सिनेमाचं एक नशीब असतं, तसं याच्या बाबतीत ते सगळं घडत गेलं. आणि प्रत्येकानेच मला म्हणजे चित्रपट बनताना मी आजच किशोरला सकाळी म्हणलं, यार आपण प्रत्येकच चित्रपट मनापासून करतो, पण असं खूप कमी वेळेला वाटतं की अरे चांगला झाला हा चित्रपट. म्हणजे ते समाधान खरोखर मनापासून जे वाटणं असतं. आणि किशोरचा मला पहिला सीन पण आठवतो की आम्ही तालीम केली आणि एक अव्यक्त पण मधले जे पॉजेस आम्ही काही ठरवलं नाही आणि पहिला टेकच तो समोर बसलेला असताना जो माझा झाला तो माझा पहिला दिवस होता मला आठवतंय. आणि माझा पहिला दिवस फार मी घाबरलेली असते, कारण एक विशेषतः इतकी अवघड भूमिका होती माझ्यासाठी की ते मला ते लाऊड व्हायला नको होतं, ते मला सटलच व्हायला हवं होतं. बरं, अशा प्रकारच्या भूमिका करण्याची एक चित्रपटातली जी पद्धत ठरवून गेली, मला ते तसं करायचं नव्हतं. आणि त्यामुळे पण ॲट द सेम टाईम ते कसं असणार आहे हे मला तिथल्या तिथे मिळणार होतं आणि त्याच्यासाठी चांगला तगडा ॲक्टर समोर असणं हे इतकं गरजेचं होतं माझ्यासाठी. आणि तो पहिला दिवस मला राधा सापडण्यात किशोरचं समोर असणं हे इतकं माझ्यासाठी मोलाचं ठरलं, बिकॉज मला करूनच सापडते कुठली भूमिका. पहिल्या दिवशी जो पहिला सीन असतो तो माझ्यासाठी मी अशी घाबरलेली असते प्रचंड आणि मी शोधत असते आणि मग हळूहळू तिथे मला ते मिळतं. आणि मग दुसऱ्या दिवसापासून असं नाही मी म्हणत की सगळे सीन सोपे होतात, मला ती भीती वाटतच राहते कंटिन्यूस, पण एक फ्लोईंग सुरू होतं थोडंसं एक. तर तो दिवस मला एक आठवतो. आणि दुसरं तो एक दिवस, आणि अनिताला मी जेव्हा पहिल्यांदा तिच्या गेटअपमध्ये मी भोरच्या त्या वाड्याच्या बाहेरच्या रस्त्यावर तिचा मी एक शॉट बघितला आणि इनफॅक्ट तो ट्रेलरमध्ये पण आहे. ती अशी येते आणि ती अशी इकडे अशी ती बघत ती येते आणि मी
मी अशी तिथे माझं शूटिंग नव्हतं रे, आणि मी गेले तिकडे आणि ती समोरनं येताना दिसलं ना मला, म्हणजे एक खरी भीती वाटते बा आपल्याला, खरी भीती. ते भीतीचं ॲक्टिंग वगैरे ते सगळं वेगळं आहे. मला ते करावंच लागलं नाही, कारण तिला मी ते पाहिलं, माझा श्वास थांबला, लिटरली श्वास थांबतो. किंवा आपल्याला जैविक काही हे होतं बघ, आपल्याला घाम फुटणं, ती भीतीची जी भावना किंवा आपला श्वास न येणं, हे सगळं मला त्या एका क्षणात त्या मुलीने तिथे ते दिलं मला. आणि मला असं वाटलं की नशीब मी तो शॉट बघायला तिथे माझं काम नसतानाही मी तिथे होते, बिकॉज ते मला शब्दातच मांडता येणार नाही त्या मुलीच्या त्या येण्याने माझं काय झालं. आणि नंतर मग ते मला कळलं की ती अहिराणी भाषा ती ते वापरणं, आणि तिचा तो टोन मी ऐकला की आणि ती गायबच झाली होती. म्हणजे अनिता दाते नव्हतीच तिथे. आणि एक ॲक्टर काय करू शकतो, म्हणजे आमची नंतर चर्चाही खूप झाली दोघींची मिळून, बिकॉज तिची भूमिका माझ्यासाठी खूप जवळपास आम्ही एक भूमिका असं का ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल, पण त्याच्यामुळे ते इतकं महत्त्वाचं होतं. आणि मी म्हटलं बापरे, एक अभिनेत्री काय करू शकते आणि त्यांनी आपलं किती चांगलं होऊ शकतं, हे अनुभवायला मिळालं मला त्या सीन्समधनं. कारण शेवट परत सगळा क्लायमॅक्स माझा तिच्याबरोबर होता. आणि ते त्याच्यासाठी तर मला प्रयत्न असा नाही करावा लागला, बिकॉज समोरनं ज्या पद्धतीचं ते येत होतं, तिचा लुक, तिचे डोळे तिने जे वापरले, तिचा आवाज, तिचा टोन, म्हणजे तो एक चमत्कार वाटला मला फ्रँकली स्पीकिंग. आणि त्यांनी मला फार फार उपयोग झाला. मला तुमचा प्रश्नही मी घेतो. मला फक्त अनिताविषयी इथे आवर्जून एक ॲडिशनल सांगायचं आहे. मी हा जो रोल लिहिला होता, तो रोल एका बाईचा की जे जारण मारण करते अशा पद्धतीचा होता. पण यात अनितानी जे रंग भरलेत, आता नॉर्मली कोणतीही अभिनेत्री किंवा कोणताही अभिनेता स्वतःचे रंग हे भरतोच, पण त्यासाठी ॲडिशनल मेहनत घेणं जे आहे ना, अनितानी जे केलं आहे, म्हणजे आधी तो जो रोल होता तो असा प्लेन होता. म्हणजे माझ्या डोक्यात होतं की कोणतरी मालवणी बोलणारी ती बाई असेल, पण त्यावर तिने म्हटलं की नाही, मालवणी असं नाही का वाटत की मालवणीच्या ऐवजी आपण वेगळी भाषा घेऊ कुठली. म्हटलं कोणती. म्हटली अहिराणी भाषा आपण घेऊ. पण म्हटलं मला तर अहिराणीचं म्हटलं काहीच कळत नाही. ती म्हटली नाही, मी त्याचा प्रयत्न करते. तिने त्यावर तिचे एक परिचित आहेत पाटील, सखाराम पाटीलच ना, हो, त्यांच्याशी संपर्क साधला. तिने ते संवाद सगळे भाषांतरित करून घेतले. आणि नंतर मला कळायला लागलं की हे इतकं, म्हणजे ते तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा कळेल, हे इतकं वरच्या दर्जाचं होतं आहे. मग मी आणखी ॲडिशनल काही संवाद लिहिले, काही सीन त्यात तयार केले. तर जसे सीन तयार होत होते तसे ती तिकडच्या तिकडे व्हॉट्सॲप करत होती त्यांना ते सीन. ते तिथल्या तिथे, म्हणजे त्यांचे विशेष आभार इथे मानावे लागतील, ते तिथल्या तिथे आम्हाला भाषांतरित करून पाठवत होते. तिला व्हॉइस नोट्स पाठवत होते. ती तिची रिहर्सल करत होती, हा सीन कसा करायचा आहे ते तिथल्या तिथे ऐकून. आणि हे जे साकारलेलं आहे हे संपूर्णतः तिचं आहे. म्हणजे हे जर का सिनेमा हा लेखकाची, दिग्दर्शकाचं विश्व मानलं, तर त्या विश्वात अनितानी स्वतःचं विश्व तयार केलेलं आहे वेगळं. आणि अमृताचं, म्हणजे इथे आता मी अनिताचं कौतुक केलं म्हणून अमृताचं म्हणत नाही. अमृता म्हणजे सुरुवातीचे 4 दिवस आम्ही जे शूट करत होतो, पहिला दिवस हिने सांगितलं की किशोर दादांसोबत तिने केलं. त्यानंतर आम्ही पुण्यातल्या एका बंगल्यात शूट करत होतो. त्यावेळी तिचे 3 प्रसंग 3 वेगवेगळ्या फेजेसमधले आम्ही एका दिवशी केले. तर त्यावेळी अमृता जे बनवून आली होती ना, किंवा जे करत होती ना, ते बघून अक्षरशः ते लाईटमन वगैरे मी बघत होतो, ते असे स्तब्ध होऊन असे हसत, म्हणजे ती अशी माणसं आहेत ना, त्यांना प्रतिक्रिया कशा द्याव्या कळत नाही, ते असे हसत बघत होते. असं त्यांच्या चेहऱ्यावर एक असा जो आवाक होणं आहे ना, प्रत्येकाचा आवाक होणं, आपण खूप सेन्सिबल माणसं स्वतःला समजतो, आपण आपल्या आवाक होण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप नीट व्यक्त करतो, पण त्या लोकांच्या मी प्रतिक्रिया बघत होतो. जेव्हा अमृता तो, म्हणजे ट्रेलरमध्ये जो तुम्ही भाग बघता ना, की तुझा जारणावर विश्वास आहे असं ती कोणाला तरी विचारते, तो सीन आम्ही करत होतो. त्यावेळी अमृताने जे काही अंगीकारलं होतं, स्वतःमध्ये जे
ॲक्ट्रेस म्हणून जे काही आणलेलं होतं ना ते बघताना संपूर्ण सेट आहे ना तो स्तब्ध झाला होता. आणि हे मी बघत होतो, माझं त्या मॉनिटरवर कमी लक्ष होतं, इतके सगळे भारावून गेले होते. म्हणजे भारावून जाणं हाच एक शब्द आहे त्याला. तर मला इथे एक या तुमच्याशी संवाद साधण्याच्या निमित्ताने हे म्हणावं असं वाटतं की असे आर्टिस्ट असतील, अर्थात किशोरदादाही त्यात आले. किशोरदादा खूप सहज अभिनय करतात, त्यांना फार काही सांगावं लागत नाही, ते येतात, डिलिव्हर करून जातात. तंत्रज्ञ काय, आमचा कॅमेरामन काय मिलिंद जोग, आमची साऊंडची टीम काय, आमचा निर्माता काय, आमचा कॉस्ट्यूम करणारी काय, आमचा लुक डिझायनर काय, हे असे सगळे कलावंत, असे सगळे तंत्रज्ञ जर का सोबत असतील ना तर सिनेमा बनवणं खूप सोपं होऊन जातं. मला हे तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं, त्यामुळे तुमचा प्रश्न बाजूला ठेवून मी हे उत्तर दिलं. नाही, ज्यावेळेला मला हे कळलं की चर्चेला वाव आहे त्यावेळेला माझं ऐकलं जाणार आहे हा मुद्दा नसतो. मुद्दा हा आहे की आपण त्यातल्या पॉसिबिलिटीज तयार करून पाहणं आहे. आणि त्या अनेक असू शकतात. म्हणजे आत्ता ऐराणी नाही, ती ऐराणी खोडली गेली असती तर अजून काहीतरी असू शकलं असतं. आम्ही ऐराणीवरती येऊन थांबलो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा मी अजून शोधू शकत होते. जर अजून नकार मिळाला असतं तर अजून शोधलं गेलं असतं. मालवणी याकरता मला वाटलं की नको, की तिची एक गोष्ट तयार करत गेलो आम्ही. तर त्या गोष्टीमध्ये मला असं वाटलं की, आणि लुक पुन्हा हाही ज्या दिवशी आम्ही चर्चेला सुरुवात केली त्याच दिवशी आमचा लुक पण डिसाईड झालेला होता. तर ती ज्या पद्धतीची दिसत होती, तर मी नेहमी कुठलंही कॅरेक्टर उभं करताना विचारते ही कोण असेल, काय असेल, ती कुठून आली असेल, तिचं काम काय असेल, तिला तिच्या आयुष्यामध्ये काय झालं असेल, तिला काही टोचलं असेल का, बोचलं असेल का, कोणी तिला ओरडलं असेल का, त्याच्यामुळे तिचं काय झालेलं असेल. जसं की अनिता दातेचं होत असतं तसं त्या कॅरेक्टरचं काय होत असतं. तर हे सगळं स्क्रिप्टमध्ये शोधण्याचा मी प्रयत्न करते. त्या स्क्रिप्टमधनं ज्या ज्या गोष्टी मिळतात तर त्याच्यामध्ये मला काही पॉसिबिलिटीज दिसत होत्या, ज्या मी ऋषिकेशशी बोलल्यानंतर तिथे कळलं की इथे काहीतरी एक्सप्लोअर करायला वाव आहे, इथे काहीतरी आपल्याला शोधायला वाव आहे. तर त्यावेळेस मला असं वाटलं की ती कदाचित कोकणातली नसेलच की काय, मग ती दुसरीकडनं आली तर तिचं काय होईल. तर गोष्टीतली गोष्ट शोधणं आणि त्याच्याप्रमाणे काम विचार करणं ही एक पॅरलल चाललेली गोष्ट असते. आणि आम्ही जेव्हा एक दिवस अमृताच्या घरी गप्पा मारत असतो की होतो तेव्हा असं हे झालं की प्रत्येक माणूस खूप इमॅजिन करतो. तर राधा ही इमॅजिन करणारी मुलगी असेल आणि त्याच्यामुळे तिचं काहीतरी झालेलं असेल, तर ते जे इमॅजिन करणं आहे ते आपलं थांबलं नाही पाहिजे. ते इतकं भारी आहे की अनेक गोष्टी आपण करत नाही पण मनामध्ये एक विश्व तयार करतो. तर तसं ते गंगुटीचं एक विश्व मी तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये मला ती मालवणी भाषा खटकत होती. आणि आपण सगळीकडेच भूत म्हणलं की मालवण असं कसं असेल, उभ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये या सगळ्या गोष्टी खेळल्या जातात. तर मग आपण फक्त तिथेच का येऊन बसतो. तर या कोकणी माणसांनी त्यांचं भूत त्यांनी इतकं मोठं केलं आहे ना, तर आपण आपल्या देशात भूत पण मोठं केलं पाहिजे किंवा त्याचं काहीतरी केलं पाहिजे. तिथं पण काहीतरी आहे, तिथे पण काहीतरी गूढ आहे. एक तर त्याच्यासाठी एखादी भाषा असली पाहिजे की ज्याच्यात काहीतरी गूढ आहे असं वाटेल. मी बऱ्याचदा ती खानदेशी गाणी ऐकते, कानबाईची गाणी ऐकते. तर एक गाणं एक असं होतं की जे मला खूप दिवस असं हॉन्ट करत होतं, अहिराणी भाषेतलं होतं की ती जी कानबाई आहे तिचं विसर्जनाचं हे चाललेलं आहे, तिचं विसर्जन होतं आहे. जसं की गणपती विसर्जन असतं तसं कानबाईचं विसर्जन. तर ते गाणं मला असं त्रास देत होतं. आणि गंगुटीचा एक सीन होता आमच्या ह्याच्यात, तो सांगितला तर मजाच जाईल पण तो नाही सांगत मी. हां, पण तो नाही आमच्या चित्रपटात सीन. तर तो सीन
आणि ते कानबाईचं गाणं हे माझ्या मनामध्ये तयार होत होतं, म्हणून ती अहिराणी भाषा आली. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ऋषिकेशला विचारून बघूया की मालवणी न घेता आपण हे घेतलं तर ते किती चांगलं असेल, कदाचित होऊ शकेल बरं, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून अहिराणी. मराठीमध्ये अनेक गुढकथा लिहिल्या गेल्या, चांगल्या लेखकांनी लिहिलेले आहेत, त्याचा वाचक वर्गही मोठा आहे. असं असताना सुद्धा मराठी सिनेमात त्याचं प्रतिबिंब तितकं काय इतकी वर्ष दिसलं नाही, ते जॉनर तितका काय एक्सप्लोर झाला नाही मराठीच्या पडद्यावर. हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये एक हॉरर कॉमेडी सारखा विषय त्यांनी त्यांचा वळण घेऊन वापरला, तर आपल्या प्रेक्षकांना आवडला सुद्धा. आणि सेम तुम्हाला सुद्धा हा विषय पडद्यावर आणायला लागेल, तुम्ही सिनेमा पुन्हा पुन्हा करायला काय इतका उशीर करताय? दोन्ही अशी उत्तरं मला हवी. नाही, मला मुळात जशा आपल्या सगळ्या भावना आहेत, आनंद, दुःख, संताप, तशी भीतीची भावनाही आहे. आपण भीतीच्या भावनेला खूप आधीपासून ना थोडंसं मागे ठेवलेलं आहे. आपल्याला लाज वाटते आपण भितो हे सांगताना, आपण थोडेसे शाय होतो. सामान्यतः भिणं ही थोडीशी कमजोरीची भावना मानली जाते. त्यामुळे भीतीदायक लिहिणं हे फारसं आपल्याकडे त्या पद्धतीने झालेलं नाही आहे. त्यामुळे म्हणूनच भयपट ही झालेली नाही. तुम्ही एक घ्या, आपण काय म्हणतो ना, भय सिनेमाला काय म्हणतो? हॉरर सिनेमा. आता हॉरर या शब्दातच एक हॉरर म्हणजे एक डिग्रेडेड काहीतरी आहे. सो हा शब्दच अशा पद्धतीने आपण ॲक्नॉलेज केलेला आहे की त्यातच काहीतरी डिग्रेडेड आहे. त्यामुळे ते करण्याकडे फार लोकांचा तसा आधीपासून कल नसावा. आणि शिवाय मला असं वाटतं की भीती तयार करणं हे सोपं नाही आहे. म्हणजे खरोखरच सोपं नाही आहे. नुसतं एखाद्या गोष्टीतून भीती नाही होत तयार. भीती तयार करण्यासाठी मग ती शब्दातून असो, म्हणजे एखादी कादंबरीत भीती तयार करायची झाली ना, तरी पण तो स्पेस आणि टाईमचा खेळ असतो. 4-4, 5-5 पानं जेव्हा भय निर्माण करणारे कादंबरीकार लिहितात, उदाहरणार्थ नारायण धारपांचं घेऊ, 5-5, 6-6 पानं वर्णनं नुसती, तो चालला एक अमुक आहे तमुक आहे, सोपं नसतंय. आज मी लेखक आहे, मला कल्पना आहे एक पॅराग्राफ लिहिताना वेळेला किती स्ट्रगल करायला लागतो. तर अशा वेळी भीती निर्माण करणं हे त्या मानाने खूप कठीण आहे. आणि जेव्हा तुम्ही कागदावर भीती निर्माण करणं हे जेवढं कठीण आहे, त्याच्या 10 पट जास्त कठीण आहे कॅमेऱ्यावर भीती तयार करणं. कारण तिथे तुम्हाला सगळंच भान ठेवायला लागतं. तुम्ही किती स्पेस घेताय, तुम्ही किती जम्प स्केअर्स देताय. बरं, जम्प स्केअर्स देणं म्हणजे पण पुन्हा थोडंसं टॅबू मानतात. क्लासिक्स भयपटात जम्प स्केअर्स देणं हे निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे भीती निर्माण करतानाही तिचा दर्जा जपणं आणि तो मेंटेन करणं हे तेवढं सोपं नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे तसे फारसे बनत नसावे. तरी मला वाटतं की खूप चांगले भयपट आपल्याकडेही बनलेले आहेत. मला स्वतःला राम गोपाल वर्मांचा भूत खूप आवडतो, रात त्यांचा आवडतो. इंग्रजी तर खूपच मोठी लिस्ट आहे. हॉरर कॉमेडीचं म्हणाल तर हॉरर कॉमेडीत काय आहे माहिती आहे का, आपण मघाशी मी म्हटलं की आपल्या सगळ्यांना ना एका सुरक्षित कवचात राहून घाबरायला आवडतं. आपण सेफ आहोत ना, आपण घाबरूया. पण कोणालाही सांगितलं हां जा बाबा सोडलं तुला, स्मशानात जा रात्री, नाही, आपण सहसा जात नाही कोणी. तर हे सुरक्षित कवच आहे ना, हे थिएटरमध्येही आपल्याला अजून सुरक्षित कवचात राहायचं असतं. म्हणजे जम्पस्केअर मिळाला पण त्यानंतर जर हसू आलं तर मग आपण जास्त एन्जॉय करतो. त्यामुळे हॉरर कॉमेडीमध्ये काय होतं, आपण जे घाबरलेलो असतो ना त्याचा लगेचच निचरा केला जातो कॉमेडीनुसार. त्यामुळे ही मानवी भावना आहे. हॉरर कॉमेडी म्हणजे काय तर भीती वाटली आणि नंतर हसू आलं, 2 परस्पर विरोधी रिॲक्शन्स पाठोपाठ येतात आणि आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभतं. दोन्ही आपण रिॲक्शन्स एका वेळी आपला मेंदू जो आहे तो अनुभवतो. त्यामुळे हॉरर कॉमेडी या जास्त प्रमाणात मला वाटतं आपण बघतो आणि सध्या ते प्रमाण चालू आहे. तुम्ही आणखी काय विचारलं होतं? हा का बनवला? एकतर सिनेमा बनवणं हे सोपं नाही आहे. म्हणजे त्यासाठी लिहायला मी एकटा असतो, कागद पेन मिळाला, बसलं, लिहिलं. कोणी छापलं नाही छापलं, कचऱ्याच्या कुंडीत टाकलं, तसंच ठेवलं. सिनेमाचं तसं नसतं. सिनेमाला कथा तयार करायला लागते, त्यासाठी निर्माता शोधावा लागतो, ॲक्टर्स शोधावे लागतात. तसे प्रॉपर जे आम्ही मघासपासून तंत्रज्ञ कॅमेरामनची नावं घेतो आहे, एडिटरची नावं घेतो आहे, आमच्या ही सगळी टीम जुळून यायला लागते. मला वाटतं
आधीही मला हॉरर सिनेमा करायचा होता, पण हे सगळं जुळून येत नव्हतं. मुळात मी म्हटलं ना की ती स्क्रिप्ट जी आहे ती मी 5-6 वर्ष लिहित होतो. ती मनासारखी जुळत नव्हती. म्हणजे ही मी स्क्रिप्ट म्हणून लिहिलेली सगळ्यात पहिली स्क्रिप्ट आहे. पण ती झाली नाही, सिनेमा म्हणून आधी ती पुढे आली नाही, कारण ती पूर्णच नव्हती होत. मला ती कन्व्हिन्स करणारा त्याचा शेवटच सापडत नव्हता. मग तो जेव्हा 2 सिनेमे लिहिल्यानंतर आणि केल्यानंतर वन फाईन डे जेव्हा तो शेवट सापडला, तेव्हा मग या सिनेमाला निर्माताही सापडला, असं म्हणता येईल आपल्याला. मगाशी आम्ही तुमच्या दोघांचं जे बॉन्डिंग बघतोय मैत्रीचं, त्या बॉन्डिंगची नेमकी सुरुवात कशी झाली, कुठून झाली, काय नेमकं तुमच्या याची सुरुवात म्हणजे अतिशय बकवास पद्धतीनं झाली. मी आपला राजेंद्र बर्वे, बर्वे म्युझिक डायरेक्टर शैलेंद्र बर्वे च्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करत होतो काहीतरी, आणि त्याच काळामध्ये 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस ही कथा वाचलेली होती, आणि त्याचा सिनेमा कुठेतरी बनतो आहे हे माझ्या कानावर आलं होतं. आणि मनात अशी खंत होती की चायला आपण नाही या चांगल्या सिनेमाचा भाग असणं, असं मला नेहमी, छोटा पाठ का होईना असं मला नेहमी वाटलेलं आहे. आपण नाही असं मनामध्ये होतं. पण तो ऋषिकेश गुप्ते कोण, पुण्यात राहतो, इतकी कथा चांगली लिहिलेली आहे, आपल्याला नाही. आणि माझा फोन वाजला आणि मी ऋषिकेश गुप्ते बोलतोय पुण्यावरनं. नाही, ते मनामध्ये आपलं चालत असतं, पण त्यावेळेला माझ्या मनात तसं काही नव्हतं. आणि ऋषिकेश गुप्ते बोलतोय म्हटल्यावर म्हटलं हा बोल 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस, मला आवडलेला आहे आणि तू माझा आवडता लेखक आहे वगैरे. तो म्हणून ते राहू द्या ऐका, मी सिनेमा करतोय आणि त्या सिनेमातला 2 नंबरचा जो रोल आहे तो मला तुम्ही करावा असं वाटतं, आणि अप्रतिम रोल आहे. आणि मी तो त्या कथेमध्ये नाही आहे तो रोल लिहिलेला, पण मी निर्माण केलेला आहे. आणि त्याने सांगायला सुरुवात केली. मी म्हटलं मी करतो. ही आमची पहिली ओळख. त्या काळामध्ये मी नाव घेणार नाही, पण मी एक महत्त्वाचं नाटक करत होतो. 2च पात्र होती. एक फार मोठा ॲक्टर त्याची बायको डिरेक्ट करत होती, आणि ते स्क्रिप्ट कसं आम्ही मिळवलेलं होतं. आम्ही रिहर्सल सुरू केली होती आणि आता स्टँडिंगपर्यंत आलेलं होतं, आणि याच्या तारखा ठरलेल्या होत्या, आणि माझ्यातला स्वार्थी ॲक्टर पुन्हा एकदा जागा झाला होता, आणि याच्याकडे काम करायचंच म्हणून. आणि मग ह्याची माझी ओळख नसा, सांगावं त्यांना पुढे करा वगैरे असं याने मला सांगितलं, आणि मी त्यांना खोटं बोलून ते नाटक पोस्टपोन करायला लावलं. आणि नंतर मी याच्या सिनेमासाठी पोहोचलो. पण ती सिनेमाची गोष्ट वेगळी घडली, ते ही आमची. पण त्या दरम्यान आम्ही जेव्हा भेटत होतो तेव्हा याच्यातल्या आणि माझ्यातल्या खूप गोष्टी कॉमन आहेत असं मला कळलं. उदाहरणार्थ हा खूप होरॅशियस रीडर आहे. अनेक विषयांवरची पुस्तकं, त्याच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा खूप पुस्तकं पाहिली आणि खूप सिनेमे पाहिले. तर जागतिक सिनेमा पाहिलेला, जागतिक साहित्य वाचलेला, मराठी साहित्य चांगला लिहिणारा आणि खूप चांगला माणूस असा, आणि कोकणातला. तर अशी ही आमच्या मैत्रीची सुरुवात होती. मला एकच फक्त सांगायचं आहे की एकच मिनिट, आमची मैत्री होण्यामागचं मुख्य कारण काय आहे, बॉन्डिंग तुम्ही म्हणताय, त्याला कारणीभूत आहे या माणसाचा प्रचंड दिलदार स्वभाव. नाहीतर नसती झाली. म्हणजे मी खरं सांगतो, म्हणजे याहून मी मोठं उत्तर तुम्हाला देऊ शकीन, पण ही मैत्री होण्यामागचा या माणसाचा दिलदार स्वभाव आहे. यांना थट्टा केली, मस्करी केली तरी ते त्या पद्धतीने घेतात, आणि त्यामुळे आता काही वाटत नाही. सुरुवातीला थोडंसं वाटायचं, आता काही वाटत नाही, त्यामुळे काही बोलतात. पण या दोघांना एकत्र सेटवर नुसतं बघणं हे सुद्धा एक मनोरंजक असतं. सगळं त्यांच्यात जे काय चाललेलं असतं ते अत्यंत मनोरंजक असतं, ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन सुद्धा. हां, तर त्या दृष्टीने एक प्रश्न की अंधारमाया ही याच थोडीशी भूतभटकी अशीकडे जाणारी सिरीज आहे. तर त्या सिरीज विषयीचे तुमचे अनुभव, ती भूमिका तुमच्यापर्यंत कशी पोहोचली याविषयी
म्हणजे अंधार माया हा पण जॉनर हॉरर आहे आणि या सिनेमात पण हॉरर हा जॉनर आहे, पण या सिनेमातली भूमिका कम्प्लीट वेगळी आहे आणि अंधार मायामधली भूमिका कम्प्लीट वेगळी आहे. आत्तापर्यंत मी जी कामं केली होती, मग ते फॅन्ड्री असेल, नटरंग असेल, एक कप चहा असेल, दिठी असेल, समर असेल, स्पेशल 26 असेल, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, पण हॉरर जॉनर मी कधी केलेला नव्हता. आणि ज्या वेळेला ती कथा मला भीमराव मुडेंनी ऐकवली आणि म्हटलं की हा रोल तुम्हाला करायचा, तेव्हा मी खूप एक्साईट झालो आणि मी म्हटलं तसं आपल्याला बघून मी कुठे एकटा बसलेलो असेन वाचत तर माझ्याबरोबर येऊन बोलायला कोणी धजत नाही, खूप गंभीर चेहऱ्याचा, घाबरतात असं, पण माझ्याशी बोलल्यावर नंतर लक्षात येतं की मी गंभीर माणूस नाही, लाईट माणूस आहे तसा. तर ते मला बघून घाबरणं वेगळं आणि या चित्रपटात, या वेबसिरीजमध्ये एक व्यक्तिरेखा करणं आणि त्याच्यामुळे सगळं घडतं आहे आणि घाबरतायत लोक, हे मला खूप एक्सायटिंग वाटलं. हे एक. आणि दुसरं म्हणजे भीमराव मुडेचं मी काम खूप वर्ष पाहत आलेलो आहे. हायली टॅलेंटेड असा दिग्दर्शक आहे. काहीही झालं तरी चांगल्या दिग्दर्शकांबरोबर आणि चांगल्या कलावंतांबरोबर काम करणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी असते. आणि भीमरावने याच्या आधी एक मोठं प्रोजेक्ट ऑफर केलं होतं आणि त्याच्यातही मेन रोल होता, पण अनफॉर्च्युनेटली तो फ्लोअरवर जाता जाता राहिलं. मग हे दुसरं त्याने विचारलं, मग काहीही करून ॲडजस्ट करायचं म्हणून बाकीची सगळी कामं ॲडजस्ट करून मी हे केलं. त्या दरम्यान सेटवर काही असं तुम्ही काही किस्से घडले का? हां, आम्ही ज्या लोकेशनवर शूट केलं, फक्त रात्रीच शूट केलं, दुपारी 4 ते सकाळी 7 असं 20, 22, 25 रात्री आम्ही शूट केलं. 25 वर्ष बंद असलेला वाडा याच्यासाठी उघडलेला होता. अतिशय हॉरर असा वाडा होता. तिसऱ्या की चौथ्या दिवशी रात्री 2 वाजता मी असा उभा आहे, व्हरांडा आहे, 4-5 आमची 2-3 कॅरेक्टर उभी आहेत, मी डायलॉग बोलतो आहे आणि इतक्यात भीमराव म्हणाला, 1 मिनिट थांबा, सगळ्यांना बोलवा युनिटमधले सगळे आले. रात्री 2:30 वाजले होते. ते म्हणाले, मला आत्ताच 2 मिनिटापूर्वी कळलं की या वाड्याची मालकीण जी आहे ती 5 मिनिटापूर्वी निधन झालं आहे तिचं आणि आपल्याला शूटिंग थांबवायला लागेल. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की थांबवू शकत नाही, सगळं हे असतं, आपण त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून 2 मिनटं उभं राहूया. आणि 100 माणसं रात्री 2:30 वाजता ती लाइटिंग केलेलं सगळं हॉरर अशी श्वास घेत एका ह्याच्यात उभी आहेत आणि कॅमेरानी जर असं कॅमेरा फिरवला तर सगळी रात्री 2:30 वाजता उभी आहेत. माझ्या अंगावर काटा आला आणि मला असं वाटलं की ती जी मालकीण गेलेली आहे, जी वर्षानुवर्ष इथं राहून गेली आहे, ती वरून टॉप अँगलने कुठेतरी आम्हाला सगळ्यांना पाहते आणि माझ्या अंगावर काटा आला आणि एक प्रकारची भीती वाटली त्यावेळेला. अरे नाही, काय की तुम्हीच ग्रेट, तुम्हीच वेगळे, तुम्हीच ग्रेट, तुम्हीच वेगळे म्हणत खुंटीवर नेऊन टांगतात, ॲक्टर म्हणून बोलवतात आणि कविता म्हणायला सांगतात. पाऊस पडला म्हणून मी काय कविता म्हणायलाच पाहिजे असं थोडी आहे. नाही पण म्हणजे नाही पण मला आनंद झाला की तू मला कविता म्हणायला सांगतोयस, परंतु कविता म्हणण्यासाठी मला वेगळं बोलव ना. आणि तू माझ्या खूप वर्ष ऐकलेल्या आहेत कविता, पावसाच्या कविता सगळ्यांना माहिती आहे, पावसामुळे गोंधळ झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आपण नंतर आता ते पाऊस पडल्यानंतर कविता सुचण्याचं वय पण नाही राहिलं ना. हां, त्याच्यामुळे ते फिलिंग यावं म्हणून काय काय करावं लागतं हे मलाच माहिती आहे. संदेशाचा ऑमलेट खावा लागेल. तर आपण करूया. पण मला एक गोष्ट खूप अजून एक जाणवली या चित्रपटाच्या निमित्ताने, ते म्हणजे मराठीमध्ये
2 स्त्री कलाकार हातात हात घेऊन एक सिनेमा घेऊन आले आहेत. म्हणजे अर्थातच किशोरची महत्त्वाची भूमिका आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण मला ह्यात खूप सकारात्मक खूप काहीतरी जाणवते, की म्हणजे असं म्हणतात ना, दोघींचं काय आपसात जुळेल नाही जुळणार हे तर राहिलं बाजूलाच. इतकं एकमेकींना देत आम्ही म्हणजे परवा पोस्टर बघितलं तेव्हा मला ते खूप असं छान वाटलं, की 2 काय म्हणतात, आपण म्हणतो ना, की स्त्रियांना चांगल्या भूमिका विशेषतः फिमेल ॲक्टर्सना मिळायला पाहिजेत. सो ते पण मला ऋषिकेशचं आणि अमोल भगत जो आमचा निर्माता आहे आणि दिग्दर्शक आणि अर्थातच लेखक, ह्याचं मला की आत्ताच्या घडीला हे पण मला खूप सशक्त आणि स्ट्रॉंग फिलिंग वाटतं, की अरे 2 स्त्री व्यक्तिरेखा हा चित्रपट घेऊन पोस्टरवर घेऊन येत आहेत. तर त्याचं क्या बात आहे. मला मजा म्हणण्यापेक्षा खूप असं असं आत्मशक्तिमान वाटतंय. आपण दोघं जेव्हा एकमेकांशी बोलत होतो, तुझ्या वेळेला बातमी करायला, तुझ्या बातमीच्या वेळेला मी पण हेच वाक्य वापरलं की मी तो सिनेमा मला रेफरन्स माहिती होता, मला त्यासोबत काम करायचं होतं, ते वाचन आवडलं होतं तुमच्या दोघांच्या वेळेला. तर सेम त्यामुळे तुम्ही आणखी किती लिहिलं पाहिजे आणि आणखी किती सिनेमा बघितले पाहिजे हे तुम्ही तुमचा सिनेमा लवकरात लवकर तर रिलीज करू आपण शोधले पण 3-4 महिन्यात आपण पुढच्या सिनेमाला पुन्हा इकडेच नक्की, नक्की. सर तर तेव्हा असणारच म्हणजे तुम्ही त्यांना नाही काय की तो लिहायला जेव्हा एखादं स्क्रिप्ट बसतो तेव्हा त्याच्या कल्पनेमध्ये माझा चेहरा डोकावत असतो आणि आपोआप भूमिका लिहिली जाते. एवढं जारण तुम्ही त्याच्यावर करूनच ठेवलंय. ऍक्च्युअल आयुष्यात गंगुटी आहे. सिनेमात का व्हायला पण प्रत्यक्ष म्हणजे थँक्यू सो मच. ओके, आपण सिनेमा पोहोचवले सगळ्यांपर्यंत. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, धन्यवाद.